नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार सर. हो येतोय. सर लोक जॉईन होत आहेत तोपर्यंत आपण एक आपल्या कुठल्या कुठल्या तालुक्यातून आहात ते जरा चॅट मध्ये लिहा. सुरू करूयाच आपण एक 2 मिनिटात. तोपर्यंत कोण कोण कुठून कुठून आहे. ओप्पो A3 दुबई. अनमोल. पंकज जलगाव. मंगळवेढा. पाटील नाशिक. देशमुख पंढरपूर. पाऊस चालू आहे. पंकज. पाऊस चालू झालेला आहे. पावसाचे दिवस आहेत. पाऊस चालू झालेला आहे. शेतकरी सुद्धा पावसाची वाट बघतच आहेत. मित्रांनो, प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक गावातून महाराष्ट्राच्या संपूर्ण तालुक्यात आपले विद्यार्थी आहेत. जवळजवळ आपण गेले 3-3.5 महिन्यापासून आपण हे कार्यक्रम राबवत आहोत. तर प्रत्येक तालुक्यात आपले विद्यार्थी आहेत. माझं नाव सफदर गजगे आहे. मी मुंबईवरून आहे. प्रॉपर रायगड जिल्ह्याचा आहे. राहतोय मुंबईमध्ये. डिजिटल वेबिंग नावाची माझी कंपनी आहे आणि वेबसाईट डिझायनिंगचा माझा हा बिझनेस आहे. ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. परंतु गेले 2.5 वर्षापासून जास्त क्रिप्टोमध्ये फुल टाइम काम करत आहे. गेले 2.5 वर्षापेक्षा जास्त क्रिप्टोमध्ये फुल टाइम काम करत आहे. ट्रेडिंगही करत आहोत आणि हे 3-3.5 महिन्यापासून आपण एज्युकेशनचं सुरू केलं आहे. आता हे मित्रांनो सुरू करण्याचं कारण काय की ट्रेडिंग तर आहे. ट्रेडिंगची माझी वेळ आहे. ट्रेडिंगचे जे माझे टार्गेट्स आहेत ते मी पूर्ण एक पर्टिक्युलर टायमिंगसाठी तेवढ्याच टायमिंगमध्ये मी काय करत असतो ट्रेडिंग. त्याचबरोबर आता हे एज्युकेशनचं संध्याकाळची काही वेळ जी आहे तुम्ही 7 वाजल्यापासून हे एज्युकेशन. आता याच्या मागचं कारण असं आहे की मित्रांनो आपण लॉकडाऊन मध्ये बघितलेली आहे की परिस्थिती आपण प्रत्येकाने बघितलेली आहे. फायनान्शियल परिस्थिती आणि कित्येक लोकांच्यावरती काही संकट आले होते. हे जर बघत असताना मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की ज्यांना काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील त्यांनी लिहून ठेवा. आपण शेवटला घेणार आहोत प्रश्न. साधारणतः 1 तास चालणार आहे आपला सेशन. त्याच्यानंतर आपण ही घेऊ प्रश्नोत्तर घेणार आहोत. तर मित्रांनो हे एज्युकेशनचं आम्ही जर क्रिप्टोच्या बाबतीत जी माहितीचा चालू केला कार्यक्रम त्याच्या मागे एक कारण आहे की ज्यावेळी लॉकडाऊन होतं लॉकडाऊन मध्ये लोकांची आर्थिक ही परिस्थिती आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे. त्याच कालामध्ये एक माझा मित्र आहे त्याला कोविड झाला होता आणि त्या कोविडच्या कालामध्ये त्याला पैशाची गरज होती आणि त्याने 5 ते 6 वर्षापूर्वी एका कॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि तो पगाराच्या निम्म्यापेक्षा जास्त त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत होता आणि तो जो कॉइन मध्ये करत होता ते MLM कंपनीच्या थ्रू आलेला अर्थात कॉइन होतं.
कोणतरी जवळच्या मित्राने किंवा जवळच्या नातेवाईकांनीच तो कॉईन हे केलेला होता. त्याच्यामध्ये त्याला त्याची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ त्याच्या पोर्टलमध्ये किंवा ऍपमध्ये 12 ते 13 लाखाची 13 लाखाच्या जवळपास त्याची इन्व्हेस्टमेंट दाखवत होती की इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर. परंतु ज्यावेळी गरज होती त्याला आयसीयू मध्ये असताना गरज असताना त्याला एकही रुपया त्यातनं विड्रॉल मिळाला नाही. तर का तर त्या कंपनीचे काही नियम होते, रूल्स होते की बाय विड्रॉल आता देऊ 4 महिन्यात 6 महिन्यात आणि या कंडिशन त्या कंडिशन अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. बऱ्याच आम्ही त्यांच्या लोकांना भेटलो, त्याच्या लिडर्सना भेटलो, त्यांच्या कंपनीच्या बऱ्याचशा लोकांना भेटलो, परंतु त्यातला एकही रुपया विड्रॉल करता आला नाही. जर मित्रांनो आपल्या वेळेला जर आपले पैसे विड्रॉल मिळत नसतील, आपल्याला जर गरजेला पैसे मिळत नसतील, तर त्या इन्व्हेस्टमेंटचा उपयोग काय? अशा बऱ्याच लोकांची फसवणूक झाली आणि ज्यावेळी आम्ही माहिती काढली त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की बरेच लोकांची अशी फसवणूक होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अशा कंपन्या भरपूर आहेत मोठ्या प्रमाणात. काही कंपन्या जेन्युइन आहेत, काही कंपन्या देतात सुद्धा, इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न सुद्धा चांगला देतात आणि काही कंपन्या अशा ज्या टोकनच्या नावाने किंवा क्रिप्टोच्या नावाने ही लोकांची फसवणूक करत आहेत. तर त्या हेतूनच आपल्या लोकांना एज्युकेशन करणे किंवा लोकांना माहिती देणे हे हा मुख्य उद्देश आहे. हे आपण सुरू केलं. तर मित्रांनो आता आपण थोडं बघूया की आपण हेडिंग वाचली की आर्थिक क्रांती म्हणून. आर्थिक क्रांती कशी आहे, क्रिप्टो म्हणजे काय आणि आर्थिक क्रांती म्हणून काय आहे हे आपण जरा बघूया. आजचा सेशन जो असणार आहे तो आपण काय काय शिकणार आहोत हे बघूया. तर आपण आजच्या वेबिनार मध्ये क्रिप्टो करन्सी म्हणजे काय हे आपण घेऊन बघणार आहोत. क्रिप्टो करन्सी गुंतवणूक आणि एसआयपी, गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला कसं काय प्रॉफिट देता येईल, एसआयपीची पद्धत काय आपल्याला या गोष्टी आपण बघणार. क्रिप्टोच्या सर्वात महत्वाचं आहे की क्रिप्टोच्या माध्यमातून उत्पन्न कसं घेता येईल, उत्पन्न कसा घेता येईल, उत्पन्नाचे काय काय मार्ग आहेत या गोष्टी आपण याच्यातून शिकणार आहोत आजच्या याच्यात. त्याच्यानंतर कायदेशीर आहे किंवा नाही किंवा कायदेशीर काय कायदा आपल्याकडे देशात आहे या गोष्टीत आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर स्कॅम आणि धोके याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. त्याचबरोबर मानसिक उत्पन्न की आपल्याला रेग्युलर इन्कम कसं याच्या माध्यमातून घेता येईल, आपला व्यवसाय करताना, आपला जॉब करत असताना, कामधंदा आपण करताना आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम म्हणून कसं आपल्याला याच्यातून घेता येईल या गोष्टीवरती आपण चर्चा करू. तर अर्थात आता हा वेबिनार जो आहे तो कोणासाठी आहे, आजचा जो प्रभावशाली वेबिनार आहे तो नियमित उत्पन्न जे लोक शोधत आहेत त्यांच्यासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, जे लोक विद्यार्थी आहेत, कॉलेजचे आहेत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, रिटायर्ड पर्सनसाठी आहे, सेवानिवृत्त व्यक्तींसाठी आहेत, महिलांसाठी आहेत जे महिला घरातच राहून घरातून उत्पन्न घेऊ शकतात, व्यावसायिक आहेत जे व्यवसायाच्या संधी काय काय आहेत, क्रिप्टोच्या माध्यमातून व्यावसायिक संधी काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर जॉब करणारे जे जॉब करतायत, नोकरी करतायत, त्या नोकरी करणाऱ्यांचं क्रिप्टोच्या माध्यमातून कसं उत्पन्न घेत आहेत या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर जे लोक गुंतवणूक करतात, एसआयपी करतात, तर एसआयपीच्या माध्यमातून कसं यांना उत्पन्न घेता येईल हे आपण याच्यातून बघणार आहोत. तर मित्रांनो पहिला आपण एक बघूया की आर्थिक क्रांती आणि क्रिप्टो करन्सी यामध्ये कसं बदल होत गेलेला आहे, कुठल्या कुठल्या याच्यात घडत गेलेले आहेत, बदल केले हे थोडक्यात आपण बघूया. मित्रांनो जर आपण बघितलं पूर्वीच्या काळी बार्टर सिस्टम चालत होती. बार्टर सिस्टम मध्ये काय होतं, एखादी वस्तू देऊन दुसरी वस्तू घेत होतं. ही सिस्टम फार पूर्वी चालत होती. मग त्यावेळी काही जेव्हा छोट्या प्रमाणात वस्तू देऊन मोठी वस्तू घेतली जात होती तर त्यांचा काही मापदंड नव्हता किंवा वजन असं माप नव्हतं त्याचं. त्याच्यानंतर सुद्धा काल बघितला तर आपण सोने आणि चांदीमध्ये लोक देवाणघेवाण करायला लागले. बार्टर सिस्टमच्या नंतर सोने आणि चांदी, आता बार्टर सिस्टम मध्ये काही अडचणी होतच. त्याच्यानंतर सोने आणि चांदी याच्यात लोक व्यवहार करायला लागले आणि सोने चांदीच्या मध्ये काही अडचणी होत्या. आज जसे आपल्याकडे साधन संपत्ती साधने आहेत, प्रवासाची साधने आहेत, तसे पूर्वीच्या साधन संपत्ती नव्हते. त्यावेळी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना किंवा अडचणी होत होते, पायवाट जात चालत जाणं किंवा ज्या मार्गाने जात होते जंगलच्या वाटा असायचे तर त्या ठिकाणी लोकांना सोनं चांदी हे घेऊन प्रवास करणे कठीण जात होतं. त्याचबरोबर त्याच्यानंतरच जर काल बघितलं आपण तर मेटलचे कॉईन आले,
तर मित्रांनो मेटलचे कॉईन जे आहेत ते आजही आपण वापरत आहोत. मेटल कॉईन आहेतच. त्याचं स्वरूप बदलत गेला. पूर्वीच्या काळी मोठे होते, आता छोटे छोटे होत गेले, साईज कमी होत गेली. तर मेटलचे कॉईन आजही आपण वापरत आहोत. तर आपलं जनरेशन जर बघायला गेलो मित्रांनो, तर मेटलच्या कॉईन त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर आपण पेपर मनी हे सुद्धा आपण वापरत आहोत. पेपर मनी सुद्धा वापरत आहोत आणि काही जर वर्षापूर्वी जर बघितला तर प्लास्टिकचे कार्ड वापरत आहोत. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे जे कार्ड आहेत हे सुद्धा आपण वापरत आहोत. आणि आत्ताच जर बघितलं गेलं गेल्या 5-10 वर्षातच जर बघितलं आपण तर गेल्या 5-10 वर्षाच्या ह्याच्यात मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मनीचा आपण वापर करत आहोत. इलेक्ट्रॉनिक मनी जर तुम्ही बघितलेत मित्रांनो, त्या एक 10-12 वर्षापूर्वी कोणी गुगल पेला माहित होतं का? जे आज वापरत आहोत आपण प्रत्येक ठिकाणी. आज छोट्यात छोटं ट्रान्झॅक्शन ₹10 जरी ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आपण गुगल पेने करतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होत आहे. इलेक्ट्रॉनिक मनी आपण प्रत्येक ठिकाणी वापरत आहोत. आता जर बघायला गेलो तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर बघायला गेलो तर प्लास्टिक कार्डचा सुद्धा वापर कमी प्रमाणात होत चाललेला आहे. गुगल पे, फोन पेचा, युपीआयचा जो आहे तो वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु एक जर आपण त्याच्यातनं बघितलं तर आपला जनरेशन जे आपण आहोत तर किती फास्ट चेंजेस होत आहेत. आपल्या जनरेशन मध्ये किती पेपर प्लास्टिक कार्ड आले, कार्डच्या नंतर ताबडतोब इलेक्ट्रॉनिक मध्ये आले आणि आता पुढची चर्चा ही क्रिप्टोची चर्चा सुरू आहे. अर्थात क्रिप्टो करन्सी म्हटलं जाते, परंतु क्रिप्टो करन्सी म्हणून आपल्याकडे मान्यता नाही आहे देशात आपल्या. तर आपल्याकडे क्रिप्टो असेट म्हणून मान्यता मिळालेली आहे. कायदेशीर मान्यता आपण पुढे बघू. तर क्रिप्टो असेट म्हणून आपल्याला मान्यता मिळालेली आहे. तर मित्रांनो आपला बदल जो किती आहे, हा जो चेंजेस होत आहे, आता आपण इलेक्ट्रॉनिक मनीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. तर येणाऱ्या काळात जो बदल असणार आहे तो क्रिप्टोचा आहे. हे आपल्याला बदल करणे गरजेचं आहे की नाही? कोणाला वाटते की आपल्याला क्रिप्टोला ऍक्सेप्ट करणे गरजेचं आहे की नाही? काय वाटते आपल्याला? जे वाटत असेल ते तुम्ही चॅट मध्ये लिहू शकता. तुम्हाला काय वाटते की येणारा भविष्यात क्रिप्टोचं भविष्य आहे किंवा नाही? कारण जर मित्रांनो जर बघितलं आपण एक साधारणतः उदाहरण जर बघितलं आपण तर नोकियाचं उदाहरण बघूया. नोकियाच्या फोन मधून काही कमतरता होती का? तर काहीच नव्हती कमतरता. तर नोकियाचा फोन मध्ये त्याने अपग्रेड केलं नाहीये, स्वतःला अपग्रेड केलं नाही, त्याच्यामुळे आज मार्केटमधून आउटडेट झालेला आहे. कोणी वापरत नाहीये नोकिया. त्याच्यानंतर जर बघा आणखी एक उदाहरण घेतलं तर गाडी म्हणून जर बघितलं तर अँबॅसेडर या गाडीमध्ये कोणतीच कमी नव्हती. तर अँबॅसेडर गाडी आज सुद्धा मार्केटमधून आउट झालेली आहे, बाहेर झालेली आहे. त्याच पद्धतीने भविष्यात आपल्याला स्वतःला अपग्रेड करणे गरजेचं आहे की नाही मित्रांनो? येणारा जो काल आहे, येणाऱ्या भविष्यात आज जरी जगात 2% पेक्षा कमी लोकांसोबत क्रिप्टोचा वापर करीत आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट करत आहेत किंवा क्रिप्टोमध्ये आहेत. जगातले 2% ही लोक आजही क्रिप्टोमध्ये नाही आहेत. परंतु त्याचा ग्राफ किती वाढतोय आणि किती हे होत आहे हे आपण पुढे बघणार आहोत. क्रिप्टोची मागणी किती आहे, डिमांड किती आहे हे बघूया. तर आता आपण बघूया क्रिप्टो म्हणजे नक्की काय, क्रिप्टो करन्सी म्हणजे नक्की काय. मित्रांनो क्रिप्टो करन्सी म्हणजे एक डिजिटलच ब्लॉकचेन नावाचे डिजिटल चलन म्हटलं जाऊ शकतो की डिजिटल करन्सी असं म्हटलं जाऊ शकतो. तर इलेक्ट्रॉनिक ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती काही कॉइन्स बनवले गेलेले आहेत. आता याचा हेतू जर बघावा लागेल उद्देश साधारणतः 2008 मध्ये 31 ऑक्टोबर 2008 मध्ये सतोशी नाकामोको या व्यक्तीने, म्हणा व्यक्ती होती किंवा ग्रुप होता, आजही कोणाला माहित नाहीये, त्या व्यक्तीने ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती बिटकॉइन नावाचं एक टोकन तयार केलं. त्याला टोकनही म्हणतात किंवा कॉईनही म्हटलं जाते. तर तो कॉईन त्यांनी या हेतूने बनवला होता की साधारणतः 2008च्या सुमारास अमेरिकेमध्ये आणि पूर्ण जगामध्ये जागतिक आर्थिक मंदी होती. त्याच वेळी त्यांनी निश्चय केला होता की त्यावेळी अमेरिकेमध्ये जे आहेत
तर 2008 मध्ये मित्रांनो जागतिक आर्थिक मंदी होती. त्याच वेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये लोकांना पैसे वेळेवर मिळत नव्हते, बँकेकडून पैसे मिळत नव्हते किंवा जे इतर बँकिंग सेक्टर आहेत, संस्था आहेत, त्या संस्थांकडून पैसे मिळत नव्हते. तर त्याच वेळी मग सतोशी नाकामोको या व्यक्तीने किंवा ग्रुपने ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती बिटकॉइन नावाचा कॉइन्स बनवला आणि त्यांनी त्याचा हेतूच मुख्य हाच होता की आपले पैसे ज्यावेळी आपल्याला लागणार आहेत त्यावेळी मिळाले पाहिजे आणि ते आपल्याकडेच असले पाहिजे. हा क्रिप्टोचा मेन बेसच आहे आणि त्याचा उद्देशच हाच होता की आपले पैसे हे आपल्याकडेच असले पाहिजे आणि आपल्या पैशांवरती इतर कोणाचाही नियंत्रण नसावं. या हेतूने ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती त्यांनी बिटकॉइन बनवलं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती ब्लॉकचेन नावाचे जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती कोणत्याही व्यक्तीचं नियंत्रण नाही किंवा कोणत्याही संस्थेचं नियंत्रण नाही किंवा कोणत्याही ग्रुपचंही नाहीये. तर ते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही कम्प्युटरच्या माध्यमातूनच कंट्रोल होत असते. तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण जास्त थेरोटिकली जात नाहीये, परंतु ब्लॉकचेन नावाचे जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात कम्प्युटरद्वारे सर्व रेकॉर्ड मेंटेन केले जातात. त्याच्यामुळे व्यक्तीचं नियंत्रण नाही आणि त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. त्याचे अनेक रेकॉर्ड बनवले जातात, अनेक ठिकाणी त्याचे रेकॉर्ड सेव्ह केले जातात. जे जे काही ट्रान्झॅक्शन होत असतात किंवा जे काही त्यांचे व्यवहार होत असतात त्याचे अनेक ठिकाणी आपल्याला त्याचे रेकॉर्ड होत असतात, तयार होत असतात. तर ही इलेक्ट्रॉनिक आहे आणि मुख्य उद्देश त्याचा जो आहे तो आपले पैसे हे आपल्याकडेच राहायला पाहिजे या हेतूनेच केले जातात. आता मित्रांनो साधारणतः बिटकॉइन हा जगातला पहिला कॉइन जरी असला आणि पहिला टोकन असला तरी त्याच्यानंतर पाठोपाठ साधारणतः 9,500 ते 10,000 कॉइन आता अस्तित्वात आहेत क्रिप्टो करन्सीमध्ये. नवीन नवीन कॉइन येत आहेत, नवीन नवीन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या वरती नवीन नवीन कॉइन जनरेट होत आहेत. तर त्या कॉइनचा जो आहे तो व्यवहार हे एका सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंजच्या मार्फत होत असतात. त्यांची किंमत जी आहे ती डिमांड आणि सप्लाय याच्यावरती अवलंबून आहे. मागणी आणि पुरवठा याच्यावरतीच किंमत यांची ठरत असते जे कॉइन आहेत त्याचे. तर आता बिटकॉइनची किंमत साधारणतः आजच्या तारखेला किती आहे बिटकॉइनची किंमत कोणी सांगू शकते? चॅटमध्ये सांगा जरा मित्रांनो की किती आहे आजची तारखेला बिटकॉइनची किंमत. सुरेश सर इथं 14 काय सर 14 लाख आहेत. पंकज सर इथं 24 लाख. सुरेश सर 14.5 लाख. धनंजय सर इथं 20 लाख. $18,000. डॉलर मध्ये 18,000 आहे. जर आपण रुपीज मध्ये बघितलं मित्रांनो ज्यावेळी बिटकॉइन सुरुवात झालं त्यावेळी याची भारतीय रुपयाच्या हिशोबाने 8 ते 10 रुपये कॉइन होती एका बिटकॉइनची. एक बिटकॉइनची किंमत ही 8 ते 10 रुपये होती आणि आजच्या तारखेला जरी बघितलं ते 14 ते 15 लाख 15-16 लाखाच्या जवळपास ट्रेड होत आहे. आजचा मार्केट जरी बघितलं तरी 15-16 लाखाच्या जवळपास ट्रेड होत आहे. तर हीच किंमत जी आहे ते काही दिवसापूर्वी 54 लाखापर्यंत गेली होती बिटकॉइनची किंमत. बिटकॉइनची किंमत 54 लाखाला जाऊन पुन्हा आज 15-16 लाखाच्या आसपास आहे. साधारणतः 18 ते 19,000 डॉलरच्या जवळपास आहे. 69,000 डॉलर पर्यंत गेली होती आणि बिटकॉइन आजच्या तारखेला 19,000च्या जवळपास ट्रेड होत आहे. तर मित्रांनो आपण विचार करा की जर 10 रुपयामध्ये बिटकॉइन घेतला असता तर आजच्या तारखेला ते एका बिटकॉइनची किंमत 15-16 लाख रुपये. तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर आपण विचार केला असता तर किती टक्केमध्ये आपल्याला बेनिफिट मिळालं कोणी सांगू शकते किती टक्केमध्ये आपल्याला त्याचा रिटर्न्स मिळाले किंवा प्रॉफिट मिळालं? कोणी जर गणितातला माहीर असेल तर तुम्ही सांगू शकतो. गेल्या 22 तारखेला मे 22 मध्ये सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत होती मित्रांनो. बऱ्याच लोकांनी बघितली असेल. बर्गर डे म्हणून होता. बर्गर डे तर एक बिटकॉइन 22 मे 2010 रोजी एका व्यक्तीने 10,000 बिटकॉइन देऊन त्यांनी एक बर्गर विकत घेतला होता.
10,000 बिटकॉइन देऊन एक बर्गर घेतला होता. आज जर त्याच्याकडे असते तर काहीतरी मिलियनियर डॉलर 300 मिलियनियरच्या जवळपास असतात डॉलरमध्ये. तर ही एक बिटकॉइनची किंमत जी आहे फक्त अजूनही 2% लोकांपर्यंत पोहोचलेलं नसताना सुद्धा एवढी जर मागणी आहे, डिमांड आहे, तर पुढे भविष्यात याचं किती होऊ शकतं. आता हा झाला आपण सुरुवातीच्या कालखंडात आपल्याला माहित नाही पडत. आता आपण थोडं मागच्या 5 वर्षाचा जरी इतिहास बघितला तर मित्रांनो आपण बघूया 5 वर्षामध्ये काय काय बिटकॉइनने आपल्याला ही दिलेलं आहे. मागील 5 वर्षाचा एक मी वेबसाईटवरती आपल्याला घेऊन जाते की 5 वर्षात किती बिटकॉइनचे बदल झालेले आहेत आणि किती इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न दिलेले आहेत हे आपण एका वेबसाईट वरती बघूया. मी वेबसाईट वरती घेऊन जातो तुम्हाला. तर याची जी ही आहे मित्रांनो, बिटकॉइन्स आहेत, बिटकॉइन व इतर कॉइन जे आहेत हे सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंज वरती ट्रेड होत असतात. सेंट्रलाइज एक्सचेंज म्हणजे म्हटलं तर आपण जसे शेअर मार्केटचे एक्सचेंजेस आहेत त्याचप्रमाणे काही सेंट्रलाइज एक्सचेंज आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं किंवा कोण कंपनीचं नियंत्रण असतो किंवा एखाद्या व्यक्तीचं नियंत्रण असू शकते. डिसेंट्रलाइज एक्सचेंज आहेत काही जे ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती काम करत असतात, डिसेंट्रलाइज एक्सचेंज, आणि त्या एक्सचेंज वरती बिटकॉइन व इतर कॉइनची आपण बाय सेलिंग करू शकतो. डिसेंट्रलाइज एक्सचेंज वरती कोणत्या व्यक्तीचं नियंत्रण नसतो किंवा कंपनीचं नियंत्रण नसतो किंवा सरकारही त्याला नियंत्रण करू शकत नाही. त्याला टेक्नॉलॉजीच नियंत्रण करत असते, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी त्याच्यावरती नियंत्रण करत असते. वेगवेगळे कम्प्युटरमध्ये त्याचे रेकॉर्ड्स ठेवले जातात आणि वेगवेगळे कम्प्युटर त्याला नियंत्रण करत असतात. ब्लॉकचेन नावाची टेक्नॉलॉजी त्याच्यावरती कंट्रोलिंग करत असते. तर मी आता वेबसाईट वरती दाखवतोय आपल्याला. साईट दिसत आहे का आपल्याला? डेफिआडा म्हणून आहे वेबसाईट. त्याच्यावरती आपण जर क्रिप्टो मध्ये किंवा बिटकॉइन मध्ये जे कॉइन आहेत, सॉरी क्रिप्टोवरती जे कॉइन आहेत त्या कॉइनची SIP जर केली असती तर SIPचा हे कॅल्क्युलेटर इथं दाखवत आहे. मित्रांनो, जे आपण एक मागील 10-12 वर्षाचं नाही, आपण 5च वर्षाचं बघूया की मागील 5 वर्षाचा कॅल्क्युलेटर आणि हा डेटा इथे दाखवत आहे. स्क्रीन दिसत आहे तर चॅटमध्ये सांगा मला स्क्रीन दिसतोय का? दिसतंय सर. या वेबसाईट वरती आपल्याला होय या वेबसाईट वरती आपल्याला 5 वर्षाचा आपण डेटा बघणार आहोत, मागील 5 वर्षाचा, की मागील 5 वर्षात बिटकॉइन किती रिटर्न्स दिले. आपण बघूया. समजा एक 5,000ची आपण इन्व्हेस्टमेंट केली असते, प्रत्येक महिन्याला आपण 5,000ची इन्व्हेस्टमेंट करतो. तर 5 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली तर आजच्या तारखेला आपण सांगितलं की मार्केट डाऊन आहे, मार्केट खाली आलेलं आहे. बिटकॉइन जरी आता 15-16 लाखावर आहे, 54 लाखावरून 15-16 लाखावरती आलेला आहे, तरी सुद्धा जर आपण इन्व्हेस्टमेंटचा कॅल्क्युलेशन बघितलं तर साधारणतः 3 लाख 5,000 आपण महिन्याला जर इन्व्हेस्टमेंट केली 5 वर्षासाठी तर 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट होतोय आणि रिटर्न येत आहेत आपल्याला 7,28,062 रुपये. टक्केवारी दिसत आहेत मित्रांनो, किती टक्के दिसत आहेत? 142% दाखवत आहे. मित्रांनो 142%. आता आपण भविष्यात आपण 142% वाढ होईल असं नाही धरत आपण, एवढं नाही, याचा निम्मेच पकडतो आपण की निम्मेच याची वाढ होईल. तर निम्मे जरी याची वाढ गेली तरी साधारणतः 70 ते 75% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अजूनही बऱ्याच लोकांना बिटकॉइन माहित नाहीये किंवा ते लोक ट्रेड करत नाहीयेत आणि आता सुरुवातच आहे, सुरुवातीचाच कालखंड आहे, तर त्याची एवढी वाढ होत आहे किंवा एवढं इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न देत आहे. तर आपण 50% तरी गृहीत धरू शकतो की भविष्यात याची 50%च होईल. 50% जरी तर 150% होत आहेत. आता मित्रांनो आपली पारंपरिक जरी बघितले, आता आणखी दुसरेही कॉइन आहेत त्यांचंही एक टक्केवारी बघूया. दुसरा बिटकॉइन मध्ये क्रिप्टोमध्ये 2 नंबरचा कॉइन इथेरियम कॉइन म्हटलं जातं. त्याचाही एक कॅल्क्युलेशन वरती आपण जर नजर टाकूया, बघूया आपण इथेरियमचं किती टक्के देतोय. इथेरियमचं कॅल्क्युलेटर आहे, मी चालू केलंय. पुन्हा मी इंडियन रुपीज करतो.
आणि इन्व्हेस्टमेंट ही तेवढीच बघतो 5,000ची महिन्याला आणि 5 वर्षासाठी आपण हे करूया. मित्रांनो, याची इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर 3 लाखाचीच इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु रिटर्न जर बघितले तर रिटर्न 10,67,913 रुपये. टक्केवारी जर बघितली तर 255%. बिटकॉइनचे व्यतिरिक्त इतर जे कॉइन आहेत त्यांची टक्केवारी हे जास्तच आहे काही कॉइनचे. अर्थात ते कॉइनचा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी फंडामेंटल आणि टेक्निकल अनालाइज करूनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. या गोष्टी आपल्याला माहित असतात, वेगवेगळ्या वर्णात आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. एवढी अफाट इन्व्हेस्टमेंट आहे. तर या इन्व्हेस्टमेंटला जर आपण मित्रांनो सांगा की या इन्व्हेस्टमेंटला किंवा SIP ला आपण काय शब्दाने म्हणू शकतो? अमेझॉन आहे, सुपर आहे की चांगली आहे, उत्तम आहे, आपल्याला काय वाटते ते शब्द आपण या चॅट मध्ये लिहा मित्रांनो. आपल्याला जे वाटते की बाबा ही इन्व्हेस्टमेंट आहे, तर इन्व्हेस्टमेंटचा जो रिटर्न्स आपल्याला मिळत आहे 5 वर्षाचाच आपण बघितलं की टक्केवारीनुसार आपण 5 वर्षाचा आणि हा मागील 5 वर्षाच्या डेटानुसार आहे. जो 5 वर्षात जो काय बदल घडलेला आहे किंवा टक्केवारी दिलेली आहे तर ती टक्केवारी आहे. आता मित्रांनो, आपण एक जर उदाहरण बघितलं की बँकेतले आपले सेव्हिंग अकाउंट जर बघितले तर किती टक्के रिटर्न्स मिळत असतात? साधारण 3 ते 4%. 3 ते 4% मिळत असतात रिटर्न. त्याचबरोबर जर दुसरी इन्व्हेस्टमेंट आपण बघितले, म्युच्युअल फंड बघा किंवा इतर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जर बघितले आपण तर मित्रांनो फार फार तर 15 ते 17%. याच्या व्यतिरिक्त कुठलीच इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला रिटर्न एवढं मिळत नाही. कुठली आहे का इन्व्हेस्टमेंट? मला जर कुठली माहित असेल तर मला सांगा. क्रिप्टोच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मध्ये, अच्छा क्रिप्टो मध्ये सुद्धा काही फेक कंपन्या फेक कॉइन आहेत, त्याची आपल्याला अनालाइज करणे हे गरजेचं आहे. त्या गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. तर ही इन्व्हेस्टमेंट ग्रेड आहे की नाही चॅट मध्ये सांगा मित्रांनो. आता याच्यात एक मुद्दा महत्वाचा आहे की आता ही ग्रेट इन्व्हेस्टमेंट आहे, सुपर इन्व्हेस्टमेंट आहे, सगळं रिटर्न सुद्धा आहे, तर आपण बघतच आहोत. आता ही एक सर्वात महत्वाचं की बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे की क्रिप्टो करन्सी कायदेशीर आहे की नाही. किती लोकांना असा हा प्रश्न आहे? चॅट मध्ये त्यांनी मी टाईप करा. क्रिप्टो करन्सी आपल्याकडे देशात कायदेशीर आहे की नाही? किती लोकांच्या मनात हा प्रश्न आहे? मी टाईप करा. नाही. अजून गव्हर्नमेंटने क्लिअर केलेलं नाही. सर, गव्हर्नमेंटने क्लिअर केलेलं नाहीये, परंतु आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने, रिझर्व्ह बँकेने 2018 पासून क्रिप्टोवरती बंदी घातली होती ट्रेडिंग करण्यासाठी, परंतु सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये ती बंदी उठवलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने 2020 मार्च मध्ये भारत सरकारला कायदे आणि नियम बनवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत आणि ते आदेश दिलेले आहेत त्यांनी सूचना, आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतात आपल्याकडे कायदे बनवण्याची प्रोसेसिंग सुरू आहे. संसदेत याच्यावरती चर्चा सुरू आहे. बिल तयार करण्याचं काम चालू आहे. आणि आपल्याकडे इन्कम टॅक्सच्या इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला मित्रांनो इन्कम टॅक्स 1 एप्रिल 2022 पासून क्रिप्टोचे ऍसेट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि टॅक्स भरण्यास आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. या फायनान्शियल वर्षामध्ये आपल्याला टॅक्स भरायचा असं भारत सरकारने सांगितलं. आता जर एकीकडे आपल्याला सरकारने टॅक्स भरायला सांगितलंय तर काही सरकार आपल्याकडे बंदी आणू शकते का? असं होईल का? सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदे बनवा, नियम बनवा. त्याच्यानंतर एकीकडे टॅक्स लावला जात आहे, आपल्याला TDSही लावण्याचं बोललं जात आहे की TDS सुद्धा लागणार आहे. तर या गोष्टीचं कायदेशीर प्रक्रिया आपली सुरू आहे. अर्थात काही टॅक्स लावलेला आहे असेट म्हणून, आपल्याला ऑलरेडी आपण पूर्वी पण असेट मधून टॅक्स भरतच होतो आणि आताही आपण भरतोय. तर त्याच्यामुळे कदाचित भविष्यात ही बंदी म्हणून असं शक्यता कमीच आहे. आपल्याला कायदे येतात, कायदे आल्यानंतर बघूच आपण.
त्याच्यानंतर आता गुंतवणूक म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. आता याच्या फक्त गुंतवणूक आणि गुंतवणूक तर आहेच. गुंतवणूक ही लॉंग टर्म साठी असू शकते, शॉर्ट टर्म साठी असू शकते. परंतु आणखी काय याच्यात उत्पन्नाची वाटा आहे? उत्पन्नाचे कोणते कोणते वाटे आहेत त्याच्यात? तर मित्रांनो, क्रिप्टो हा एक भरपूर मोठा समुद्र आहे. त्याच्यात वेगवेगळे आपल्याला वाटा आहेत. वेगवेगळे क्रिप्टोच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे इन्कम घेऊ शकतो आपण. वेगवेगळ्या मार्गाने आपण इन्कम घेऊ शकतो आणि अफाट इन्कम घेऊ शकतो आपण. त्यासाठी प्रॉपरली आपलं शिकून घेऊनच आपण घेऊ शकतो. अर्थात जर आपल्याला धोके आहेतच, जर आपल्याला प्रॉपरली माहिती नसेल तर आपण त्याच्यात लॉस होऊ शकतो. धोक्याची सूचना सुद्धा आहे. तर त्याच्यात पहिलं उत्पन्न आपण आहे की ट्रेडिंग घेऊ शकतो. ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण याच्यातून अफाट प्रॉफिट घेऊ शकतो. ज्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो त्याच पद्धतीने इथेही सुद्धा ट्रेडिंग करू शकतो. इथं 2 प्रकारे ट्रेडिंग करू शकतो आपण. कॉइन आपण बाय सेल करून आपण एक लॉंग टर्म साठी सुद्धा प्लॅनिंग करू शकतो किंवा शॉर्ट टर्म साठी सुद्धा आपण ट्रेडिंग करून त्या ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. त्याचबरोबर गुंतवणूक आहे. लॉंग टर्म साठी गुंतवणूक करून आता किती प्रॉफिट, लॉंग टर्म साठी गुंतवणुकीत जर बघितलं आपण, ट्रेड न करता गुंतवणूक फक्त केली होती किंवा SIP आपण जर केली असेल तर आपण त्या साईडवरती आपण बघितलं की मित्रांनो किती टक्के आपण प्रॉफिट घेऊ शकतो, किती उत्पन्न घेऊ शकतो, या गोष्टी आपण बघितल्या. तसेच आणखी वेगवेगळे मार्ग आहे. त्याच्यात फार्मिंग आहे, स्टॅकिंग आहे, त्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न घेऊ शकतोय. क्रिप्टोची सेव्हिंग आहे, क्रिप्टोच्या सेव्हिंगच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतोय. मायनिंगचा एक विषय भरपूर मोठा आहे. वेगवेगळ्या प्रकारे क्रिप्टोची मायनिंग करून वेगवेगळे कॉइन आपण जनरेट करून त्या कॉइनच्या माध्यमातून आपण NFTPचा विषय आहे. NFTP सुद्धा आहे. NFTP मध्ये जर बघितलं मित्रांनो, अतिशय छोट्या अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट वरती आपण NFTPच्या माध्यमातून वेगवेगळे उत्पन्न घेऊ शकतो. आता NFTP म्हणजे काय, नॉन फंजिबल टोकन तर आहे म्हटलं त्याचा लॉंग फॉर्म. परंतु ज्या लोकांना, जे लोक आपल्याकडं आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, सिंगर आहेत, गायक आहेत, या लोकांची कलाही क्रिप्टोच्या माध्यमातून विकली जाते. तर ही मोठ्या प्रमाणात कला विकली जाऊ शकते आणि त्याच्यातून आपल्याला डॉलरमध्ये आपण क्रिप्टोच्या माध्यमातून त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. आताच एक मित्रांनो एक छोटस एक NFTPचं एक उदाहरण जर आता बघितलं तर आत्ताच एक नटीचं लग्न झालं. प्रत्येकाला माहितच असेल की जे फोटोशूटची जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट अमेझॉनने घेतले होते. काहीतरी 21 करोड रुपये काहीतरी तिने अमेझॉनने दिले होते त्यांना. अर्थात कतरिना कैफच्या लग्नाचा जो फोटोशूटचा हे होता मित्रांनो, अमेझॉनने त्याचे NFTP केलेले आहेत. ज्या NFTPच्या माध्यमातून त्यांनी करोड रुपये लग्नाचे तिला फोटोशूट करून देण्याचे त्यांनी पैसे दिलेले आहेत. आणि ते आता अर्थात ती नटी आहे, ती ऍक्टर्स आहे, तिचा चेहरा आहे, ती सेलिब्रिटीज आहे, तिचा चेहरा विकला जाऊ शकतो. आपल्या सामान्य लोकांचा चेहरा विकला जाऊ शकत नाही. परंतु आपल्या सामान्य लोकांचा जो आहे ती कलाही नक्कीच विकली जाऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर त्यात जे लोक आहेत त्याची कला, ड्रॉइंग, पेंट जे लोक आहेत ते ड्रॉइंग विकून सुद्धा याच्यातून उत्पन्न घेऊ शकतात. हा एक चांगली संधी आहे आणि अतिशय खेडेगावात सुद्धा बसून तुम्ही याचा बेनिफिट घेऊ शकता. तर ही एक संधी ग्रेड आहे की नाही, सुपर आहे की नाही, जरा मित्रांनो चॅट मध्ये पण घ्या. त्याच्यानंतर आता पुढचा विषय आहे की स्कॅमिंग आणि फ्रॉड. या बाबतीत बऱ्याच लोकांना समजा आहे की स्कॅमिंग होत आहे, त्याच्यात फ्रॉड आहेत. तर मित्रांनो आहेत, ज्या ठिकाणी गाव आहे किंवा वस्ती आहे त्या ठिकाणी जसं पोलीस स्टेशन आहे तसं चोरही आहेत बसलेले. तर त्यापासून आपल्याला सावध राहणं हे गरजेचं आहे. स्कॅम करणारे आहेत, परंतु जेवढी काळजी आपण आपल्या बँक अकाउंट मधले पैसे सांभाळण्यासाठी घेत असतो तेवढीच जर काळजी आपण आपल्या क्रिप्टोचे असेट सांभाळण्यासाठी घेतलं तर सफिशियंट आहे किंवा त्याची आपण आपली क्रिप्टोची काळजी घेऊ शकतो. आपण आपल्या स्कॅमर आणि चोरांपासून आपण वाचवू शकतो. जेवढी काळजी आपण आपले ATM मधले पैसे
चोरी न होण्यासाठी आपण काळजी घेतो, तेवढीच काळजी इकडे घ्यायचं. उदाहरण जर द्यायचं झालं की आपण पिन नंबर आपला कोणाला शेअर करत नाही, आपला पासवर्ड कोणाला शेअर करत नाही, तेवढं जर आपण हे केलंय की तर क्रिप्टोचा सुद्धा ऍसेट आपण सुरक्षितपणे ठेवू शकतो, कॉइन सुद्धा आपली सुरक्षित ठेवू शकतो, आपले पैसे आपण सुरक्षित माध्यमातून ठेवू शकतो, त्याचं संरक्षण करू शकतो. तर आता संधीमध्ये आपण बघूया की कोणाकोणासाठी आहे. तसंच मगाशी मी सांगितलं की ही संधी जी आहे ही सर्वांसाठीच आहे. ज्या लोकांना पॅसिव्ह इन्कम हवंय त्या लोकांसाठी ही ही एक संधी आहे. पॅसिव्ह इन्कम ज्यांना हवंय त्यांना पॅसिव्ह इन्कम म्हणून ते बघू शकतात. जॉब करून किंवा नोकरी करून किंवा आपले जे नोकरी करतात त्यांना नोकरी करून सुद्धा मित्रांनो हे करू शकतात. जे बिझनेस करतात ते बिझनेस करून सुद्धा याच्यातून आपलं उत्पन्न घेऊ शकतात. वेगवेगळे मार्ग नेण्यासाठी कुठलीही बंधनाची गरज नाहीये. वेळेची गरज आहे. 24 तास चालणारा मार्केट आहे. 24 तासाच्या ज्या वेळी आपल्याला जी वेळ भेटेल त्या वेळेतून आपण काढू शकतो, याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. त्याचबरोबर याच्यात अनेक वेगवेगळे जे आहेत तर बिझनेसच्या संधी आहेत किंवा बिझनेस म्हणा की व्यवसायाच्या संधी वेगवेगळ्या आहेत. त्या व्यवसाय करून त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. बऱ्याच असे उत्पन्नाचे हे आहेत, सोर्स आहेत, त्याच्यातून बिझनेस करून आपण त्याच्यातून घेऊ शकतो आणि प्रॉफिट घेऊ शकतो. त्याच्यानंतर सर्वात मोठं म्हणजे ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. ज्या पद्धतीने अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करून आपण याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. अर्थात जसं इंट्राडे करतात तसे इंट्राडे सुद्धा इथं करू शकतात आणि इंट्राडे इथं फ्युचर ट्रेडिंग म्हटलं जातं. फ्युचर ट्रेडिंगही करू शकतात आणि त्या फ्युचर ट्रेडिंग मध्ये एक चांगला प्रॉफिट डेली बेसिसवरती आपण घेऊ शकतो. स्पॉट ट्रेडिंग आहे, स्पॉट ट्रेडिंग मध्ये सुद्धा एक चांगला प्रॉफिट आपण घेऊ शकतो. एक छोट्याशा अमाऊंटने, कमीत कमी अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट मध्ये कमीत कमी पैशाने आपण याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. मित्रांनो, जरी बिटकॉइनचं आज जरी 14-15 लाख असते तरी ज्याप्रमाणे आपल्याला शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर जर विकत घ्यायचा असलं तर पूर्ण शेअरचे पैसे लागतात आपल्याला. तसं क्रिप्टोमध्ये नाही. तर क्रिप्टोमध्ये आपण 100 रुपयाचा सुद्धा एखादा कॉइन घेऊ शकतो. बिटकॉइन जरी जरी 14 लाखाचा असला, 15 लाखाचा असला तरी आपण 100 रुपयाच्या प्रमाणात सुद्धा आपण घेऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण सोनं ग्रॅम मध्ये घेतो त्याचप्रमाणे आपण बिटकॉइन सुद्धा 100 रुपयाच्या किमतीचा सुद्धा आपण घेऊ शकतो. पॉईंट 0.00 पॉईंट मध्येच येणार आहे आपल्याला. तर त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये, छोट्याशा इन्व्हेस्टमेंट वरती आपण ट्रेडिंग याच्यातून करू शकतो. तर जे लोक ट्रेड करतात त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे की नाही, त्यांना काय वाटते, ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही, त्यांनी जरा चॅट मध्ये लिहा. जे खरोखर ट्रेड करतात, ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. अर्थात जे लोक नवीन आहेत, ज्यांना ट्रेडिंग मध्ये काही माहिती नाहीये, अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात जर बोललं तर सर्व ट्रेडिंग पेक्षा क्रिप्टोची ट्रेडिंग ही सोपी आहे आणि ती ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतो. यासाठी फक्त आणि फक्त ज्यांना स्मार्टफोन वापरता येते, स्मार्टफोन वापरता येत असेल तर तो स्मार्टफोनच्या माध्यमातून बाय सेल करून ट्रेडिंग करून उत्पन्न घेऊ शकतो. कुठला जास्त शिक्षणाचीही गरज नाहीये, याला डिग्री असणे गरजेचं नाहीये. अतिशय फक्त छोटे छोटे शब्द इंग्लिशच्या येत असले, जास्त इंग्लिशची गरज नाहीये, तरीही तो आपण याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटसाठी पर्याय जे लोक शोधत आहेत, आतापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट पारंपरिक इन्व्हेस्टमेंट बघितलेली आहे. तर इन्व्हेस्टमेंट पारंपरिक इन्व्हेस्टमेंट नुसार आपण जर बघितलं तर सोने चांदीच्या वरती 3%, 4% आणि इतरही बघितलं 15% पर्यंतच आपल्याला मिळत असते रिटर्न. परंतु याचा आपण बघितलं तर जे 200-250% येतात तेवढे नाही, पण त्याचे निम्मे जरी पकडले किंवा 25% जरी पकडले तरी ते 60 ते 65% पर्यंत आपल्याला इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न्स मिळत असतात. त्याच्यामुळे जे लोक इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्लॅन करतात, SIP करण्याचा प्लॅन करतात, त्या अर्थात SIP इन्व्हेस्टमेंट इथं करून चांगलं उत्पन्न घेऊ शकतात किंवा आपला पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतात. आणि दुसरी एक महत्वाची संधी आता की महिलांसाठी एक चांगली संधी आहे. ज्या महिला आपल्या घराचं उंबरठं न ओलांडता
उत्पन्न ज्यांना सुरू करायचं ते उत्पन्न घेऊ शकतात त्याच्यातून. आमच्याकडे कित्येक विद्यार्थिनी आहेत त्या पूर्वी काहीच नव्हतं ते आता बेनिफिट घेत आहेत, उत्पन्न घेत आहेत. शाळेच्या शिक्षिका आहेत त्या आता उत्पन्न घेत आहेत. त्यांची एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी दाखवेनच त्यांना. तर ते घरातूनच आता बेनिफिट घेत आहेत, कुठेही बाहेर न जाता घरात न घेतात आणि जी वेळ मिळेल त्या वेळेनुसार, कारण 24 तास चालणारा मार्केट आहे. 24 तासामधून ज्याला जी वेळ मिळत असते त्या वेळेमध्ये ते उत्पन्न घेता येते. त्याच्यानंतर एसआयपी चांगल्या प्रकारे करू शकतात. एसआयपी जे लोक करतात, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतात, ते इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करू शकतात. त्यांच्यासाठी एक संधी आहे, तेही लोक एक चांगला इन्व्हेस्टमेंट त्याच्यातून करू शकतात. आता सर्वांना महत्वाचं आहे की किती इन्व्हेस्टमेंट पासून, किती गुंतवणुकीपासून तुम्ही करू शकता. जसं मित्रांनी सांगितलं ना की आता आपण याच्यातून 100 रुपयाचा बिटकॉइन सुद्धा घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण इथं गुंतवणूक जी आहे की फक्त 100 रुपयापासून पण सुरू करू शकतो. अगदी 100-200च्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण करू शकतो. एसआयपी आहे, दररोजची 100 रुपये जे आहे ते 100 रुपये सुद्धा आपण एसआयपी करू शकतो. कितीही कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण त्यासाठी फक्त एक कंडिशन आहे आणि शर्त ही आहे की आपल्याला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं नॉलेज घेणं गरजेचं आहे. बिटकॉइन म्हणा किंवा इतर कॉइन, त्याचं नॉलेज घेऊन कॉइनचं अॅनालाइज करून आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि शिकून बाय करायचं, सेल करायचं आणि आपलं प्रॉफिट बुक करायचं. अतिशय साधं आणि सोपं आहे. तर दुसरा महत्वाचा विषय आहे की वेळेची याच्यात बंधन नाहीये. इतर मार्केट जर आपण बघितले मित्रांनो, तर बऱ्याच वेळेला वेळेचं हे आहे की वेळ आहे, त्यांना टायमिंग आहे. तर क्रिप्टोच्या मार्केटला कुठलीही वेळेचं बंधन नाही. 24 तास चालणारा मार्केट आहे. आपल्याला जी वेळ भेटेल त्या वेळेमधून आपण जे काही क्रिप्टोमधून उत्पन्न घेता येईल, ज्या काही सोर्सेस आहेत त्या आपण घेऊ शकतो. तर मी आता 3 इमेजेस दाखवणार आहे. तर त्याचं उत्तर मित्रांनो चॅटमध्ये द्या. आपल्याला जर पोहता येत नसेल तर काय होणार आहे? पहिली इमेज आहे, 1 नंबर इमेज आहे, पोहता येत नसेल तर काय होणार आहे? चॅटमध्ये उत्तर द्या मित्रांनो. पोहता येत नसेल. दुसरी इमेज आहे, पोहता येतो, पाण्यात उडी मारली पण काहीच करायचं नाही, तर काय होणार? चॅटमध्ये उत्तर देत चला. तिसरी इमेज आहे, पोहता येते आपल्याला. आणि एक चौथी इमेज आहे की पाण्याला आदेश देता येतो. मित्रांनो, जर पहिली इमेजच्या हिशोब बघितला, पोहता येत नाही, तर आपण पाण्यात उडी मारल्याने अर्थातच डुबणार आहोत किंवा आपल्याला डुबण्याची शक्यता आहे. दुसरी इमेज आहे, पाण्यात काहीच करायचं नाही. 2 नंबर मध्ये काहीच केलं, जर पाण्यात उडी मारली आणि काहीच केलं ना, हात नाही हलवले, काही नाही आले, तरीही डुबण्याची शक्यता आहे. परंतु तिसरी इमेज आहे, जर आपल्याला पोहता येत असेल आपल्याला, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो, किनाऱ्यापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. आणि जर चौथा आहे की पाण्याला आदेश देऊ शकतो, देता येणार. तर मित्रांनो, यापैकी आपल्याला कोणत्या इमेज मध्ये आपल्याला वाटते, जे नंबर आपल्याला वाटत आहे ते नंबर आपण इथे टाईप करू. 1 नंबर आहे काहीच पोहता येत नाही. 2 नंबर आहे काहीच करायचं नाही. 3 नंबर पोहता येत असेल, पोहता येतोय. आणि 4 नंबर आहे पाण्याला आदेश द्यायचा. तर मित्रांनो, चॅट मध्ये टाईप करा की आपल्याला काय होण्यास आवडेल. सत्यजित जाधव म्हणतात की 4 नंबर. टाईप करा मित्रांनो. 4 नंबर आहे पाण्याला आदेश देता येतो. 3 नंबर आहे पोहता येतो. 1 नंबर, 2 नंबर आहे काहीच करायचं नाही आणि 1 नंबर आहे पोहता येत नाही. अनमोल सर लिहित आहे 4 नंबर. पवार सर लिहित आहेत की 3 नंबर. मित्रांनो, जर पोहता येत नसेल आपल्याला तर आपण डुबणार आहोत. 2 नंबर काहीच केलं नाही तरी सुद्धा आपण डुबणार आहोत. परंतु जर पोहता येत असेल आपल्याला, पाण्यात उडी मारली तर पोहता येत असेल, तर आपण आपल्या किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतो, ध्येयापर्यंत जाऊ शकतो. आणि आणखी प्रॅक्टिस करून 4 नंबर सुद्धा आपण बनवू शकतो. पाण्याला आदेश सुद्धा देऊ शकतो.
बरेचसे लोक तुम्ही बघितले असेल ते जे पाण्याला आदेश देत असतात त्यांच्या दिशेने पाण्याला ते आदेश देऊन तरंगत असतात. तर आधी 4 नंबरच्या आधी 3 नंबर होणे गरजेचं आहे. आपल्याला पोहता येणं गरजेचं आहे. क्रिप्टोचा सुद्धा मोठा समुद्र आहे. त्या समुद्रात आणि त्या पाण्यात जर आपल्याला उतरायचं असेल तर आधी आपल्याला पोहता येणं गरजेचं आहे. तर ज्या लोकांना खरोखर असं वाटतं की आपल्याला क्रिप्टोमध्ये पोहता आलं पाहिजे, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाता आलं पाहिजे, आपलं उत्पन्न त्याच्यातून घेता आलं पाहिजे, अशा लोकांना 3 नंबर होणं गरजेचं आहे. तर ज्या लोकांना वाटतंय की 3 नंबर करायचा आहे त्यांनी आपल्या चॅटमध्ये नंबर टाकायचा. खरोखर शिकलं पाहिजे आणि याच्यातून माहिती घेऊन आपण पोहता आलं पाहिजे असं ज्या लोकांना वाटतं त्यांनी चॅटमध्ये 3 नंबर लिहू शकतात. आपला मोबाईल नंबर लिहू शकतात. सत्यजित सर आधी 4 लिहिले होते, नंतर 3 केले जातात. तुम्ही आपला नंबर टाईप करा की खरोखर पोहता आला पाहिजे, शिकणं गरजेचं आहे. त्या लोकांनी आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा चॅटमध्ये. धनंजय सर 3 नंबर. पंकज सर 3 नंबर. धनंजय सर. तर ज्या लोकांना खरोखर वाटतंय की आपल्याला शिकायचं आहे, क्रिप्टोमध्ये काहीतरी भविष्य आहे, तर भविष्यातून आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे, तर त्या लोकांनी आपला नंबर इथं टाईप करा. त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे की शिकून आपण याच्या माध्यमातून क्रिप्टोच्या माध्यमातून एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण घेऊ शकतो. अतिशय साधा आणि सोपा आहे. स्वतः शिकल्याने काय फायदे होणार आहेत आपल्याला? स्वतः शिकायचं आणि स्वतः जर इन्व्हेस्टमेंट आपण केली तर काय फायदे होणार आहेत? मित्रांनो, अतिशय साधा आणि सोपं गोष्ट आहे. स्वतः जर शिकलो आपण स्वतःच कमवणार आहोत आणि स्वतःचे पैसे आपल्याकडे स्वतः असणार आहेत. इतर कोणाकडे देऊन आपल्याला आपल्याला माहित नाही की ते लोक काय करतायत आणि काय होतंय, काय इन्व्हेस्टमेंट होणार आहे. परंतु आपण स्वतः शिकलो आणि स्वतः जर आपली इन्व्हेस्टमेंट केली तर आपण आपला स्वतःचा पैसा आपण स्वतःकडे ठेवू शकतो. आणि सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला जेव्हा लागणार आहे त्यावेळी आपण काढू शकतो, आपले पैसे ठेवू शकतो. क्रिप्टोचा मेन हेतू आहे की आपले पैसे ज्यावेळी लागणार आहेत त्यावेळी आपण घेऊ शकतो. आता ज्या लोकांना खरोखर शिकायचं आहे, ज्या लोकांसाठी शिकण्याची इच्छा आहे किंवा क्रिप्टो मध्ये नवीनच आहेत त्यांना शिकून काहीतरी उत्पन्न घ्यायचं आहे, त्या लोकांसाठी एक आम्ही बेसिक कोर्स तयार केलेला आहे. अर्थात त्या कोर्स बनवलेला, त्या कोर्सच्या मुळे काय फायदे होणार आहेत हे बघूया आपण. आर्थिक स्वातंत्र्य तर मिळणारच आहे की छोट्याशा अमाऊंट मध्ये आपण अतिशय छोट्याशा अमाऊंट मध्ये एक चांगला प्लॅनिंग करून आणि चांगला उत्पन्न आपण घेऊ शकतो त्याच्यातून. अर्थात काही स्ट्रॅटेजी शिकावी लागणार आहे, त्या स्ट्रॅटेजी शिकून आपण चांगल्या प्रकारे आपण त्याच्यातून उत्पन्न घेणार आहोत. आर्थिक आपलं स्वातंत्र्य मिळू शकतो याच्यातून. मान सन्मान मिळणार आहे. अर्थात आर्थिक स्वातंत्र्य जर आपल्याला मिळत आहे तर मान सन्मान मिळणार आहे. आपल्याकडे चांगला उत्पन्नाचा सोर्स एक असणार आहे. एक वेगळं जर उत्पन्नाचा सोर्स असेल, वॉरन बफेटच्या याच्यात सांगितलं तर की एकच बास्केटमध्ये अंडी ठेवू नये. तसंच आपण आणखी एक उत्पन्नाचा आपण मार्ग जे तयार करू शकतो आणि त्या मार्गातून आपल्याला मानसिक स्वस्थ असणार मिळणार आहे. कोविडच्या काळात जर बघितलं तर बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन बिझनेसनेच तरंगलेला आहे. क्रिप्टोही असेल, शेअर मार्केटही असेल, बरेचसे असे ऑनलाईन बिझनेस होते. त्यांनीच तरंगलेलं आहे. हा मार्केट सुद्धा 24 तास ऑनलाईन आहे. तर या मार्केटमधून आपण जर आपण थोडंसं नॉलेज घेतलं तर आपण एक मानसिक स्वस्थमध्ये असो, कोविड येऊ या लॉकडाऊन येऊ, काही आलं तरी एक वेगळं एक आपल्याकडे इन्कम सोर्स असू शकतो. आपलं एक इन्कम सोर्स आपण बनवू शकतो. त्याच्यामुळे एक आपल्याला स्वातंत्र्य असणार आहे, स्वतःचं साम्राज्य असणार आहे की आपण कोणावरती डिपेंड नाही राहणार. आपण एखाद्या एजंटकडे म्हणा किंवा ब्रोकरकडे आपण जे पैसे आपले देत असतो त्याऐवजी आपण स्वतः जर शिकलो आणि स्वतःकडेच आपले पैसे असले तर आपण स्वतःचं साम्राज्य करू शकतो. आपल्याला 24 तास चालणारा मार्केट आहे. 24 तास मार्केटमध्ये आपलं कोणी विचारणार नाही. आपण आपल्या स्वतःची खात्री आपल्या स्वतःला असणार आहे. आणि अर्थातच ठीक आहे, जास्त मिळणारं माहिती ते आपली माहिती वाढवणार आहे. माहितीमध्ये आपलं नॉलेज वाढणार आहे. चुकीची कार्यपद्धती काय काय या गोष्टी आपल्याला माहित पडणार आहेत. एक चांगली गुंतवणूक करू शकतो आणि आपण आपलं ध्येय आपलं माहित असणार आहे की आपण किती याच्यातून ट्रेडिंग मधून किंवा क्रिप्टोच्या माध्यमातून उत्पन्न घेऊ शकतो. तर ही एक चांगला आपल्यासाठी एक संधी आहे. तर काय वाटते मित्रांनो, योग्य निर्णय तुमचा आयुष्य बदलू शकतो की नाही? चॅट मध्ये उत्तर द्या.
एक योग्य निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो की नाही. मित्रांनो, आता जर बघितलं आपण तर बरेचसे लोक जे आहेत ना, बरेचसे लोक उत्पन्न घेत आहेत, परंतु बाल्टीने उत्पन्न घेत असतात. एखादा क्रिप्टो सारखा जर मोठा समुद्र जर असेल आणि त्या समुद्रातून बाल्टीने पाणी काढण्यापेक्षा आपण जर एका पाईपलाईन जर पाणी काढलं तर कसं वाटणार आहे? तर क्रिप्टोमध्ये असे काही मार्ग जे आहेत ते पाईपलाईनने पाणी काढण्यासारखे आहेत. तर फक्त बाल्टीने पाणी काढत बसण्यापेक्षा आपण एक चांगला नॉलेज घेऊन त्याची चांगली प्रॅक्टिस करून आपण क्रिप्टोच्या माध्यमातून मित्रांनो एक पाईपलाईनने आपण उत्पन्न घेऊ शकतो, पैसे घेऊ शकतो. अर्थात त्यासाठी आपल्याला थोडेसे काही गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचं आहे. काही गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे, शिकणे गरजेचं आहे. तर आपण एक कोर्स तयार केलेला आहे. एक 5 दिवसाचा आपला कार्यक्रम असणार आहे. त्याच्यात आपण क्रिप्टोबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत. कोणकोणते एक्सचेंज आहेत, त्या एक्सचेंजची माहिती देत आहोत. फ्रॉड एक्सचेंज कशी ओळखायचे आणि फ्रॉड एक्सचेंज सुद्धा आहेत. आपल्याकडे बरेचसे फ्रॉड एक्सचेंज येऊन गेलेले आहेत आणि आहेत सुद्धा. त्या एक्सचेंजची आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्या एक्सचेंजवरती अकाउंट जे जेन्युइन एक्सचेंज आहेत, रँकिंगला चांगले एक्सचेंज आहेत, त्या एक्सचेंजमध्ये आपण अकाउंट ओपन करून त्याच्यावरती बिटकॉइन व इतर कॉइनची खरेदी विक्री कशी करायची, हे आपण या आपल्या कोर्समध्ये शिकवत आहोत. वॉलेट्स काय आहेत, एक्सचेंजेस कसे आहेत, एस-आय-पी कशी करायची, या गोष्टी आपण आपल्या एक बेसिक कोर्समध्ये आपण शिकवत आहोत. तर आपल्या कोर्सची एक स्ट्रॅटेजी एक नो रिस्क नो लॉस ही पॉलिसी आहे. ही आपण एक शेअर करत आहोत, की कुठली कशा रिस्क न घेता आपण प्रॉफिट कसं घेता येईल, हे आपण इथे शिकवत आहोत. आपल्या कोर्सची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आपण प्रॅक्टिकली घेत आहोत. जरी झूम मीटिंगवरती आपण घेत असतो, झूम मीटिंगवरती घेत असतो, तरी प्रॅक्टिकली आपण घेत आहोत. तर जे मटेरियल आहे ते मटेरियल आपण स्टडी मटेरियल मध्ये मराठीमध्ये घेत आहोत. एस-आय-पीचा प्लॅन बनवत आहोत. जे टूल्स आहेत ते टूल्स आपण शेअर करत आहोत. त्याच्यानंतर जे कंटेंट आहेत किंवा क्रिप्टोचे न्यूज आहेत हे आपण शेअर करत आहोत. तर आपल्याला आता जे काही आमचे विद्यार्थी आहेत, जे जुने विद्यार्थी 100 पेक्षा जास्त आहेत, त्या लोकांचा एक अभिप्राय म्हणा किंवा फीडबॅक जो आहे तो आपण बघूया. त्याच्यानंतर प्रश्नोत्तर आपण घेऊया. तर या मॅडम आहेत, प्रायमरी टीचरच्या मॅडम आहेत. त्यांनी जस्ट आत्ताच केलेला एक मागील महिन्यातच. तर त्यांचं काय फीडबॅक आहे ते बघूया. आवाज येतोय ना मॅडमचा? नमस्कार. जरा क्रिप्टो चॅटमध्ये सांगा, आवाज येतोय ना? मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्मार्ट क्रिप्टो ऑनलाईन ट्रेडिंग बेसिक कोर्स जो श्री सरफदर गजगे सरांचा जो 5 चॅटमध्ये दिवसाचा सांगा जो मित्रांनो, कोर्स आवाज आहे येतोय ना? तो कोर्स मी जॉईन केला आणि ह्या 5 दिवसामध्ये सरांनी आम्हाला क्रिप्टो करन्सीची संपूर्ण माहिती आम्हाला दिली आणि वजिरेक्स बायनान्सवरती आपण नवीन अकाउंट कसं ओपन करायचं, बिटकॉईनमध्ये वजिरेक्समध्ये आपण इथे कशा पद्धतीनं बाय आणि सेल करायचं आणि ते केलेलं बाय आणि सेल केलेलं परत आपल्या अकाउंटला कशा पद्धतीनं आपल्याला जमा करायचं, ही संपूर्ण ट्रेडिंग आम्हाला प्रॅक्टिकल सहित सरांनी आमच्याकडून करून घेतलेली आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते लक्ष देतात हे मात्र खूप विशेष आहे सरांचं. आणि क्रिप्टोमध्ये जे वॉलेट एक्सचेंज आहे त्याची संपूर्ण माहिती आम्हाला इथे मिळालेली आहे त्या कोर्सच्या 5 दिवसाच्या माध्यमातून. आणि क्रिप्टोची जी भविष्याची जी एस-आय-पी आहे, जे चांगल्या कॉईनमध्ये आपण कसे लावावेत ते सरांनी आम्हाला इथे शिकवलं. आम्ही ते भविष्याची एस-आय-पी सुद्धा इथे चांगल्या कॉईनमध्ये केलेली आहे. आणि खरं तर मी एक प्रायमरी टीचर आहे प्रायव्हेट स्कूलची. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी आज फायदा घेतलेला आहे की क्रिप्टोबद्दल जी काही क्रिप्टो काय आहे हे फक्त IQ होतं, पण ह्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मला बरंच काही शिकायला मिळालं की जे आज मी दररोज 4 ते 5% मी आज इथे आर्थिक उत्पन्न आज मी घेत आहे. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी फायदा केला. तर हे संपूर्ण मला केवळ ह्या बेसिक कोर्समुळं करता आलं. ह्याच्या पुढं बी जाऊन अनेक मला करायचं आहे. सरांकडे वेगवेगळे कोर्स आहेत, त्या कोर्सची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आणि आज सरांमुळेच आज आम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये आज ट्रेडिंग करतोय. तर धन्यवाद मानते मी सरांचे की ज्यामुळे मला कोर्सला आज इथे बरंच काही शिकता आलं. थँक्यू सर.
मित्रांनो हे संग्राम सर आहेत, कोल्हापूरचे आहेत. नमस्कार. माझं नाव संग्राम दिनकर सोनार. मी कोल्हापूरमधून बोलत आहे. मी श्री सरदार गजगे यांचा ऑनलाईन क्रिप्टो मराठी क्लास बेसिक क्लास जॉईन केला. या 5 दिवसांच्या बेसिक क्लासमध्ये माझ्या मनातील जेवढ्या काही शंका होत्या त्या शंका त्यांच्या 5 दिवसाच्या मार्गदर्शनाने पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी लाईव्ह डेमो, वजिरेक्स, बायनान्स यावरील अकाउंट कसे खोलायचं, त्याशिवाय लाईव्ह ट्रेड कसा करायचा, सेल बाय कसं करायचं, त्यातील विविध ऑप्शन्स आम्हाला अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगितलेत. शिवाय झूम मीटिंगद्वारे प्रत्येकाच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बायनान्स आणि वजिरेक्सचं खातं कसं काढू आणि इतर कशा गोष्टी करू हे आम्हाला दाखवून दिलं. खरोखर मी श्री सरदार गजगे सर यांचा शतशः आभारी आहे की त्यांनी अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या. धन्यवाद. नागभूषण सर आहेत, हॅलो. पुण्याचे. हां, मी पुण्यावरून नागभूषण बनसोडे बोलतो आहे. मी क्रिप्टोकरन्सीच्या बेसिक ट्रेनिंगसाठी ऑनलाईन बराच सर्च केला होता आणि शेवटी मला सफदर गजगे सरांचा रेफरन्स मिळाला आणि मी त्यांचं गेल्या आठवड्यामध्ये एक 4 दिवसाचा बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम झूम मीटिंग मी अटेंड केल्या आणि त्यांनी क्रिप्टोकरन्सीचे बेसिक माहितीपासून ते एक्सचेंजेस ॲप, उदाहरणार्थ वजिरेक्स, बायनान्स हे ॲप डाउनलोड कसे करायचे, ते इंटरलिंक कसे करायचे, करन्सी बाय कशा करायच्या, सेल कशा करायच्या, त्याचा अगदी व्यवस्थित त्यांनी डेमो दिलेला आणि इंडिव्हिज्युअलसुद्धा त्यांनी गायडन्स केलेला आहे. तर माझ्या मते जे लोक क्रिप्टोकरन्सी जे इन्व्हेस्ट करू इच्छितात किंवा शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हा शब्द सरांचा मित्रांनो, आता हा 5 दिवसाचा आपला कोर्स असणार आहे. त्याच्यात आपण प्रॅक्टिकली करत आहोत. अकाउंट ओपन करण्यापासून तर संपूर्ण ट्रेडिंग करत आहोत. बाय सेल कसं करायचं, पैसे डिपॉझिट कसे करायचे, पैसे विड्रॉल कसे करायचे आपल्या अकाउंटमध्ये, त्याचबरोबर बाय सेल कसं करायचं, प्रॉफिट कसं बुक करायचं, कॉईनची जी आहे कॉईनची माहिती कशी घ्यायची, की कॉईन आपलं खरं आहे की खोटं आहे, किंवा कॉईनचं अनालाइज कसं करायचं, या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकत आहोत. आणि त्याचबरोबर एक पर्टिक्युलर एक चांगलं प्रॉफिट आपण कसं घेऊ शकतो या स्ट्रॅटेजीवरती आपण काम करत आहोत. त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपल्याकडे जे आहेत तर एक टेलिग्राम चॅनल आहेत, सपोर्ट सिस्टम आहे, टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. या माध्यमातून आपण संपर्कात आहोत. आणि सपोर्ट जर म्हटलं तर आपल्या व्हॉट्सअपवरती तर कंटिन्यू आहेतच आहे. परत बरोबर काही जे शंका असतात किंवा काही प्रश्न असतात ते आपण टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करत असतो. मी स्वतः उत्तर देत असतो, परत बरं आपले सहकारी उत्तर देत असतात. त्याच्यानंतर जुने विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा आपल्याला उत्तर देत असतात. त्याच्यामुळे एक आपलं एक चांगला ग्रुपच तयार आहे आणि एक चांगल्या कम्युनिटीमध्ये आपण याच्या क्रिप्टोच्या माध्यमातून एक दुसऱ्याला हेल्प करत आहोत. तर आज सोमवारपासून असणार आहे. तर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आपला कोर्स सुरू होतोय. उद्यापासूनच असतात, उद्यापासून शुक्रवारपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना एखाद वेळी काही अडचणी आल्या किंवा एखाद वेळी त्यांना करता आलं नाही, तर बऱ्याच वेळेला आपल्याला काही अडचणी असतात की जसं महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये लाईटीचा शटडाऊनचा प्रॉब्लेम असतो, काही वेळेला इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो. तर अशा लोकांना काही वेळेला अटेंड करता येत नाही किंवा एखाद वेळी एका दिवशी करता आलं नाही, तर आपण एक त्या लोकांसाठी एक सवलत देतो की पुढच्या आठवड्यात तुम्ही पुन्हा रिपीट करू शकता. तर काही अडचणीमुळे जर या आठवड्यात नाही करता आला तर पुढच्या आठवड्यात तुम्ही रिपीट करू शकताय. ही एक आपण दिलेली आहे. त्याचबरोबर काही लोकांना संध्याकाळची वेळ नसेल तर त्यासाठी आपण एक जे काही सेशन झालेलं असते आपलं संध्याकाळी झालेलं आहे त्याचं रेकॉर्डिंग आपण ठेवली आहे, रेकॉर्डिंग देत असतो. तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू शकतात, त्याच्या माध्यमातून ते करू शकतात. आणि त्याच्यानंतर जे काही मनात शंका असतील किंवा प्रश्न काय असतील ते प्रश्न आपण ग्रुपमध्ये ते विचारू शकतात. त्या ग्रुपमध्ये त्याचा उत्तर दिलं जातं. आता फी संदर्भात मी सांगत आहे, तोपर्यंत जर तुम्हाला काही शंका असतील किंवा प्रश्न काय असतील तर ते विचारू शकतात. मित्रांनो, या 5 दिवसाचा जो कोर्स आहे आपला, 5 दिवसाचा जो कोर्सची फी जी आहे ही 2500 रुपये फीज आहे. परंतु आपण एक जे लोक आज रविवारच्या दिवशी एवढं वेळ काढून आलेले आहेत किंवा जे लोक आपल्याबरोबर आता 1 तासापासून आहेत, वेबिनार मध्ये आलेले आहेत, फेसबुकच्या माध्यमातून आलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल डिस्काउंट दिलेला आहे आणि एक त्यांना स्पेशल त्यांना दिलेला आहे की त्यांच्यासाठी 1500 रुपये ठेवलेले आहेत.
परंतु त्याने ऍडमिशन हे आता कन्फर्म करायचं आहे. 15 मिनिटं त्याने पुढचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. त्याच्या हॅलो. दिलेल्या स्क्रीनवरती गुगल पे, फोन पे आहे. त्याच्या माध्यमातून 1500 रुपये पे करायचे आणि पे केल्यानंतर व्हॉट्सअपवरती मला कन्फर्मेशन टाका. नंतर मग मी तुला ग्रुपमध्ये ऍड करेन. हॅलो. कोर्स आपल्याला 1500 मध्ये आपल्याला भेटत आहे. हॅलो. तो काय प्रश्न असतील कोणाचे ते विचारू शकतात. हॅलो. हा सर बोला. मी टायमर सुरू करतो आता. हॅलो. हा सर विचारा. मी मागच्या आठवड्यामध्ये पेड केलेलं होतं, पण माझं काही मिस झालं, माझं लक्षात नाही आलं. मग कंटिन्यू करू शकतो की आठवड्यामध्ये? करू शकता ना. काय प्रॉब्लेम ग्रुपमध्ये नाही? आहात ना तुम्ही? कोण बोलतोय? हो, ग्रुप मध्ये आहे. धनंजय याच आठवड्यात केलं ना तुम्ही? हा, म्हणजे मागच्या हो ना. आता सर आपलं चालू Recent. करू शकता तुम्ही. हा, मग तेच मला विचारायचं, कारण मिस झालं काही गोष्टी माझ्या अजून डाऊटफुल आहे जरा, म्हणजे नाही का. करा रिपीट करा. आणि दुसरं मला असं विचारायचं होतं, आपण वज्रेक्सला आहे ना सेलची ऑर्डर टाकली होती, ती ते काय सर अजून hit झालेली नाही ह्याच्यात यामध्ये? विचारा ना, ग्रुपमध्ये विचारा सर. जे काही प्रश्न आहेत ना तुमचे ते ग्रुपमध्ये विचारा. ग्रुपमध्ये उत्तर देतोच ना सर. म्हणजे मेसेज टाकू इथं ग्रुपला? फ्री सेशन मध्ये नका विचारू. काल सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की फ्री सेशन मध्ये प्रश्न नका विचारू. ते जे आहेत त्याचं मी ग्रुपमध्ये देतो ना उत्तर सर. बरं, ठीक आहे. थँक्यू सर. आणखी काही कोणाला प्रश्न? चॅट मध्ये बघतोय. सचिन सर ग्रेट नाईस. एक कॉइनचं विचारलंय. मित्रांनो एक चांगली संधी आहे. एक चांगलं हे आहे की ज्या लोकांना खरोखर क्रिप्टोमध्ये काहीतरी भविष्यात उत्पन्न घ्यायचं त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. त्या लोकांची सुरुवातच आहे. ते सुरुवात करू शकतात त्याच्यातून. जयप्रकाश सरांनी विचारलंय कुठल्या कॉईनच्या बाबतीत विचारलंय. सर कुठल्याही कॉईनच्या बाबतीत अनालाइज स्वतः करून आपण स्वतः त्याच्यापासून माहिती मिळवू शकतो. तर कुठल्याही कॉईनसाठी इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्याचं अनालाइज करणं गरजेचं आहे. मी जो कॉईन सांगितलं त्याचं अनालाइज करू शकता ऑनलाईन मध्ये. काही गोष्टी माहिती करावं लागतात. काही नियम आहेत ते नियम तपासावे लागतात. त्या तपासून तुम्ही विचार करू शकता. तर मित्रांनो ज्यांनी आता पेमेंट केलेलं आता पेमेंट आलेलं आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेन की याच नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करा. कारण बऱ्याच वेळेला गुगल पे किंवा फोन पे वरती नाव येत नाही. नाव येतो, नंबर येत नाही पूर्ण. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट करणे कठीण जाते. तर आत्ताही आणखी एक पेमेंट आलेलं आहे. ज्यांचंही पेमेंट आलं सत्यजित सरांचं आलेलं आहे जाधव. तुम्ही व्हॉट्सअपवरती मला एक स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एक फॉर्म देईन. तो फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. उद्या 7:30 वाजता सुरू होईल. सर कॉईनचं जे आहे ते कॉईनचं अनालाइज करायचं आम्ही शिकवत असतो. याच्यात कॉईनचे बेसिक गोष्टी ज्या माहिती करणे गरजेचं असतं ते आपण घेत असतो. ज्या लोकांना खरोखर क्रिप्टोमध्ये भविष्य काढायचं असेल किंवा भविष्यात काही उत्पन्न घ्यायचं असेल ते लोक क्रिप्टो संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी अभिषेक गौरव थँक्यू. त्यांचं पेमेंट आलं त्यांचं थँक्यू. त्यांना मी एक फॉर्म देणार आहे ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवरती. त्यांना फॉर्म देणार आहे. त्याच्यानंतर मी त्यांना ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. अभिजित गौरव थँक्यू. एक सत्यजित जाधव यांचंही एक पेमेंट आलेलं आहे. अभिजित गौरव यांचं थँक्यू. जाधव ज्या लोकांना खरोखर असं वाटतं की करायचं आहे परंतु काही वेळेला असं बऱ्याच अडचणींना गेलेले असतात किंवा अडचणी असतील की पेमेंट आत्ता नाही करू शकत किंवा आता काही टेक्निकल एरर सुद्धा येत असेल तर ते लोक कन्फर्म करू शकतात. आता नॉमिनल 200 रुपये पे करा. बाकी पेमेंट तुम्ही उद्या दुपारपर्यंत करू शकता. हा अभिषेक सर थँक्यू. तुमचं पेमेंट आलेलं आहे. तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला ही देतो.
एक फॉर्म भरायला देतो, तो फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. काही कोणाला काही जर शंका असतील तर ते विचारू शकतात. अप्पो रेडमी अप्पो F3 काय असेल प्रश्न हँडल केलेला आहे, विचारू शकताय. थँक्यू. आणखी एक पेमेंट आलेलं आहे सचिन सरांचा, सचिन गायकवाड, थँक्यू. सचिन सर व्हॉट्सअप करा मला, आपण पेमेंट केलेलं आहे, व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपमध्ये तुमचा एक फॉर्म देतो तुम्हाला, त्याच्यात हे सेशन संपला की मी फॉर्म देतो तुम्हाला. हा सर, रेडमी सर हँड केलेला आहे, काय प्रश्न आहे आपला? सचिन सर, येस सर, मी काय प्रश्न असेल तर विचारू शकता. सर फंडामेंटल काय असते, अद्भुत सरचा प्रश्न. फंडामेंटल काय असते, तर सर फंडामेंटल काही पॉईंटचे असतात, फंडामेंटल अनालाइज करणे गरजेचं असते. त्या कॉईनची माहिती घेणं आपल्याला गरजेचं असते की कॉईन कुठं लिस्टेड आहे, त्या कॉईनचं काय बॅकग्राऊंड आहे, त्या कॉईनच्या मागे कुठला प्रोजेक्ट आहे, त्याचा व्हाईट पेपर काय आहे, कुठल्या प्रकारे व्हाईट पेपर आहे, या गोष्टी आपल्याला अनालाइज करणे गरजेचं असते. त्याच्यावरून एक अंदाज लावू शकतो की कॉईनच्या मागे प्रोजेक्ट कुठला आहे, रोड मॅप काय आहे, या गोष्टी आपण त्याचे फंडामेंटल अनालाइज मध्ये शिकत असतो. शेवटचे 10 मिनिटं राहिलेली आहेत. त्यांना एक पेमेंट करण्यात काही अडचणी असेल कोणाला, त्यांनी मला तसं मेसेज टाका की काही अडचणी येत आहेत. काही वेळेला गुगल पेचा, फोन पेचा सुद्धा प्रॉब्लेम असतात, पेमेंट होत नाही, परंतु मला कन्फर्म करणे गरजेचं आहे. ज्या लोकांना खरोखर ऍडमिशन घ्यायचंय, करायचं आहे, परंतु आता काही अडचणी आहेत पैशाची, तर ते लोक एक 200 रुपये नॉमिनल पे करून 200 रुपये आता पे करा, बाकीचं पेमेंट तुम्ही उद्या दुपारपर्यंत करू शकता. जर कोणाला आपल्या एखाद्या मोबाईल मधून आपले होत नसेल तर दुसऱ्याच्या मोबाईल मधून सुद्धा करू शकतात. असं काही ही नाही आहे की दुसऱ्याच्या मोबाईल मधून पण करू शकतात पेमेंट. आणखी 2 पेमेंट आलेले आहेत, तुमचं नाव नाही आलेलं, मेसेज आलेले मी बघतो. त्यांनाही मी विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती मला मेसेज पाठवा, त्यांना लिंक पाठवली जाईल आणि मग ऍड केलं जाईल. तर ही खरोखर एक चांगली संधी असते आणि ही संधी आहे. 1500 रुपये मध्ये अतिशय नॉमिनल फीस आहे. सचिन सर स्क्रीनशॉट पाठवून द्या व्हॉट्सअपवरती, हाच नंबर आहे व्हॉट्सअप, कॉलिंग सुद्धा नंबर हाच आहे, व्हॉट्सअप नंबर सुद्धा हाच आहे. सेव्ह करू शकता. काही प्रश्न असतील, शंका असतील तर क्रिप्टोच्या बाबतीत विचारू शकते. फक्त एवढंच विनंती आहे की हा कॉइन कसं, तो कॉइन कसं, हे प्रश्न विचारू नका. बरेचसे लोक व्हॉट्सअपवरती तसे प्रश्न विचारत असतात की हा कॉइन कसं, ते कॉइन कसं. कुठल्याही कॉइनच्या बाबतीत मी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा आपण स्वतः अनालाइज करून तुम्ही त्याचा निर्णय घेऊ शकता. माझ्या सजेशनने किंवा कोणाच्याही सजेशनने तुम्ही कोणीच इन्व्हेस्टमेंट करू नका. स्वतः शिका, स्वतः अनालाइज करा त्या गोष्टीचा आणि मग ठरवा आपण इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही करायचं. सचिन सर, तुम्ही व्हॉट्सअप करा मला जे काय तुमचा नंबर असेल ते. मी माझा नंबर दिलेला आहे, चॅटमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि जो स्क्रीनवरती नंबर आहे तोच माझा नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर, कॉलिंग नंबर तोच आहे. रवी सर, तुमचं मला तसं व्हॉट्सअप करून ठेवा, तुम्ही जो चॅटमध्ये मेसेज टाकलाय व्हॉट्सअप करून ठेवा. चेक आणखी मेसेज आलाय चेक.
तुझा मेसेज रवी सर तुझा हे व्हॉट्सअप करून ठेवा मला मेसेज. उद्या दुपारपर्यंत पेमेंट करा. ज्यांना काही अडचणी असतील ते उद्या दुपारपर्यंत पेमेंट करू शकतात, परंतु आता मला कन्फर्म करणे गरजेचं आहे की आता कन्फर्म करून ठेवा, मी उद्या दुपारपर्यंत पेमेंट करा. थँक्यू सचिन सर, व्हॉट्सअप केले मी बघतो, चेक करतो सेशन संपल्यानंतर मी त्याला रिप्लाय करेन. शेवटचे 6 मिनिटं राहिलेले आहेत. ज्यांना क्रिप्टोमध्ये खरोखर उत्पन्न घ्यायचं आहे किंवा क्रिप्टोची माहिती घ्यायची आहे त्यांना ही एक चांगली संधी आहे. ज्या लोकांना खरोखर SIP सुद्धा करायची आहे किंवा SIP मध्ये ते इंटरेस्टेड असतील ते लोक सुद्धा, त्यांनी सुद्धा आपल्या कुठे SIP करायचं, काय करायचं याची पूर्ण माहिती घेऊनच SIP करायची. टेलिग्राम आपला हे आहे, तुम्ही हे झालेले आहेत ऍडमिशन घेताना टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि युट्यूब चॅनल सुद्धा दिला जाईल, त्याच्या माध्यमातून संपर्क करू शकता. ही एक पेमेंट आलेला आहे. एक फॉर्म देईल, ज्यांनी पेमेंट केलेलं त्यांनी व्हॉट्सअपवरती मला स्क्रीनशॉट पाठवून द्या. येस सर, उद्या 7:30 वाजता सुरू होणार आहे. ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ही भेटेलच, लिंक भेटेल. 7:30 वाजता उद्या सेशन सुरू होणार आहे. उद्या 7:30 वाजता, संध्याकाळी 7:30 वाजतापासून सोमवार ते शुक्रवार. शेवटचं 2 मिनिटं राहिलेली आहेत. तुम्हाला घ्यायचं असेल ऍडमिशन, त्यांनी मला कन्फर्म करा, व्हॉट्सअपवरती मेसेज टाका. जर काही अडचणी असतील तर तसं मेसेज टाका. आणि काही क्रिप्टो मध्ये पाहिजे असेल, जे काय मला करता येईल तेवढं करा. व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. आवाज येत नाही. इतर कोण, बाकी सर्वांना आवाज येतो सर. तुमचा काही इश्यू असेल रेडमी
बाकी लोकांना तर आवाज येतोय सर. ज्या लोकांना खरोखर काही करायचंय, शिकायचंय, पण असं वाटतं की करायचंय, त्या लोकांना व्हॉट्सअप करा त्यांनी मला. आणि मला कन्फर्म करा आणि उद्या दुपारपर्यंत तुम्ही पेमेंट करून ऍडमिशन करू शकता. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. आपण आज रविवारचा दिवस असून, सुट्टीचा दिवस असून, आपण त्याच्यात वेळ काढून आपण एक नवीन काहीतरी शिकण्यासाठी आपण एक वेळ इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना मनापासून धन्यवाद. आपण आपलं सेशन संपवत आहोत. थँक्यू.